शेर जो गुर्राए उसे देख जमाना कांपे और थर्राए। मशहूर अफसाना कोई एक ही हो पाए, जब नायक चले दिल इनकलाब में ढले। एकशे 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार गणेश नाईक यांच्या निवडणूक प्रचारार्थ डोअर टू डोअर निवडणूक प्रचार फेरीचं आयोजन ऐरोली दिवागाव इथं करण्यात आलं होतं। प्रचार दौरा करत असताना घरोघरी जाऊन स्थानिक ग्रामस्थांची प्रतिष्ठित नागरिकांशी सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या गणेश नाईक यांचं नागरिकांनी आपुलकीनं स्वागत केलं आणि त्यांच्या नेतृत्वात नवी मुंबई शहरामध्ये झालेल्या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केलं। मोरबे धरण, ठाणे बेलापूर रोड, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान, पर्यटन स्थळ, राहण्यायोग्य शहर, सक्षम मूलभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा अशा अनेक कामांचा उल्लेख नागरिकांनी गणेश नाईक यांच्या समोर कौतुकानं केला। अतिशय सभ्य आणि सौम्य भाषा वापरून कोणावर टीका टिप्पणी न करता त्यांचं सुद्धा भलं होण्याची भावना व्यक्त करत या प्रचार दौऱ्यातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि नागरिकांच्या विश्वासामुळे आपणास पुन्हा एकदा नव्या जोमानं काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना गणेश नाईक यांनी या प्रसंगी व्यक्त केली। खरं म्हणजे मला 1977 ची आठवण आली। पूर्वी हा मतदारसंघ ज्याला उत्तर डोंगरे वर्तक नगरच्या सगळ्या बिल्डिंगमध्ये 4-4 मजले जाऊन तिथे मी लोकांना भेटत होतो। अशा प्रकारच्या प्रचाराला मी कधीच नव्हतो आलो, परंतु आज ऐरोलीमध्ये आनंद सुतार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केली होती, गावच्या प्रत्येक कुटुंबाच्या घटकाला भेटून त्यांचे आशीर्वाद घेण्याची
भूमिका तयार केली आणि आज शेवटी गावदेवीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी शेवटी पूजा चालू आहे आणि त्या पूजेच्याच वेळेला या ऐरोली गावच्या प्रचाराची समाप्ती होते. याच्यासारखा आनंदाचा क्षण नाही. ऐरोली गावच्या लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आणि येत्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची एकूण प्रचिती येणार आहे. 23 तारखेला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं यश मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. यावेळी माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, त्याचबरोबर कार्यकर्ते उपस्थित होते. अतिशय उत्साहामध्ये संपन्न या निवडणूक डोर टू डोर निवडणूक प्रचारामध्ये अनेक नागरिक मोठ्या संख्येनं जोडले गेले.